तर कल्याणला आलेले मी माझ्या मावस भावाच्या मुलीचं लग्न आहे. तर लग्नाला आलेलो आहे. कंटिन्यू बघा, चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा व्हिडिओला. हे बघा आणि आता आम्ही नियोजन करत आहे कशाने जायचं, रिक्षाने जायचं, बसने जायचं, सर्व चला आता मग व्हिडिओ कंटिन्यू बघा आणि पुढे दाखवा. स्टेशनवरून आम्ही रिक्षा पकडली, रिक्षा निघालो तर बघा ट्रॅफिक किती भरभरून ट्रॅफिक आहे. तुला ट्रेन दिसली का? रेवांश तुला ट्रेन दिसली का? तसं पण असं बसायचं. हे बघा आम्ही इथं टेरेसवरती आलो, बघा काय नजारा आहे. आणि आता आम्ही इथं जेवण करणार मस्त. आता आम्ही जेवायला बसलो. हे बघा जेवणाला पनीर आहे, वरण आहे, भात आहे, पुरी आहे. तुम्ही बघू शकता आम्हाला VIP भेटलं. VIP माझं झालंय. तर हे बघा हे वरचा मंडप आहे. इथं असं मंडपचं तयारी केलेली आहे पूर्ण. आणि इथं आता आम्ही बसणार. बस खाली. बघा वहिनी आणि आम्ही बसलो इथं. आता थोड्या वेळाने लागणार आहे लग्न. हे बघा आता बंतीजी पण आले, नवरद नवरी पण आलेले आहेत. आणि हे बघा इथे एवढे जण आले. आता अजून पण हळूहळू करत येतील इथं सगळे. आणि बघा इकडं जेवण पण चालू आहेत. हे बघा संजय दिदी, मावशी आणि संजय दिदी जेवत आहेत. आपसात बोललं तर मी 3 वेळा सूचना देईन, 4थ्यांदा सूचना देणार नाही, मी निघून जाईल. हा माझा दंडक आहे. तर मान्य आहे, कबूल आहे? हो. कार्यक्रम संपेपर्यंत गप्प बसाल? आपसात बोलणार नाही ना फक्त? नाहीतर अपमान तुमचा होईल मी निघून गेल्या. अपमान होऊ देऊ नका स्वतःच्या हातात. बात नाही. या ठिकाणी ते कोणता एरिया तर लिहिला नाही. त्यांची उमरी त्यांची चिरंजीव आहे. हे आपल्या दादकाचं नाव आहे. दारिका आहेत अक्षदा गणेश शिरसाट, राहणार बाबगाव, याच ठिकाणी राहतात. इथले लोक तर ओळखतच असतील. यांचा आज मंगल कवितेचा हा मंगल कार्य 36 तथागत बाबासाहेब आंबेडकर आहेतच. आपण सर्व याला साक्षी आहात. कार्यक्रमाला आपण सुरुवात करतो आणि प्रत्येक सुरुवात ही आपण त्रिसरत आणि पंचशिलाने करतो, बरोबर? तर हे करत असताना तुम्ही बंदेंना बोलावलं तर इथे शॉर्टकट हा प्रश्न नसतो. जे पूर्णच्या पूर्ण गाथा अशा म्हटल्या जातात ज्या आवश्यक असतात, तर त्या थोड्याशा तुम्ही सहन करायचं आहे. आपल्या तीन विधी होतात. एक आपण त्रिसरत आणि पंचशील हा भाग एक वेगळा असतो. दुसरा जे आदर्शाची पूजा असते आपली, ही वंदना वगैरे घेऊन बुद्ध पूजा, बाबासाहेबांचं स्मरण, त्याच्यानंतर त्रिरत्न वंदना हा एक पाठ होतो. आणि नंतर सर्वांच्या सुखासाठी, वधूवरांच्या तर असतेच, पण सर्वांच्या सुखासाठी एक असं आव्हान केले जाते. ते आव्हान हे केलं जातं. आणि त्याचे 2 गाथा झाल्यानंतर मग जयमंगल अष्टगाथा होईल, जी ज्याला आपण लग्नाची गाथा म्हणतो. ठीक आहे, एवढाच हा कार्यक्रम होतो. आणि इथे संपतो. तर दोघांनी पुढे या. याच्या ना कोणाला येते ते पण वंदन करा. बसल्या ठिकाणी आहे तसेच तुम्ही गुडघ्यावर, तुम्ही गुडघ्यावर.
बुद्धं नमामि धम्मं नमामि संघं नमामि। ओकास वन्दामि भन्ते भारतेन मया कृतं सपं अपराधं क्षमतु मे भन्ते। द्वितीयंपि ओकास वन्दामि भन्ते भारतेन मया कृतं सपं अपराधं क्षमतु मे भन्ते। तृतीयंपि ओकास वन्दामि भन्ते भारतेन मया कृतं सपं अपराधं क्षमतु मे भन्ते। याचा अर्थ असा होतो की आतापर्यंत आम्ही ज्या काही चुका केल्या असतील, आमच्या हातून काही पाप कर्म घडलं असेल, कोणाची मदत दुखवली असते, नुकसान केलं असेल कोणाचं, तर आम्हाला भन्ते म्हणजे क्षमतु मे भन्ते म्हणजे भन्ते आम्हाला क्षमा करायची, भन्ते म्हणजे तथागत आम्हाला क्षमा करू असं होतं. ही आधी क्षमा आहे. आता तुम्हाला करायची आहे 30-25 आपला डोळे बंद करा. मी तुम्ही एकमेकाकडे बघा आणि बोला. डोळे बंद करा, हात जोडा. मी म्हणतो तसं म्हणा. कानाकडे लक्ष द्या. आपल्या शब्द काय ते लक्ष द्या. ओकास अहं भन्ते तिसरणेन सह पंचशीला धम्मं याचामि अनुग्रहं कृत्वा शीलं देतु मे भन्ते। द्वितीयंपि ओकास अहं भन्ते तिसरणेन सह पंचशीला धम्मं याचामि अनुग्रहं कृत्वा शीलं देतु मे भन्ते। तृतीयंपि ओकास अहं भन्ते तिसरणेन सह पंचशीला धम्मं याचामि अनुग्रहं कृत्वा शीलं देतु मे भन्ते। पूजयामि मुनिरसः श्रीपाद सरोवे पूजेमि बुद्धं कुसुमेन भूयेन मेतेन नमामि मोक्षं। तोपं विलायति यथा इदं मे कायो तथा याति विनाशभाव घनसारापदितेन दीपेन तमदर्शिना तिलोकदीपं सम्बोधं पूजयामि तमोनुदं। सुगन्धिकाय वदनं अनन्तगुणगन्धिना सुगन्धिनां गन्धेन पूजयामि तमोनुदं। सुगन्धिकाय वदनं अनन्तगुणगन्धिना सुगन्धिनां गन्धेन पूजयामि तथागतं। बोधं धम्मं च संघं सुगततनुभव धातुवो धातुगम्भे लङ्काय जम्बुदीपे तिरसपुरवरे नागलोके चतुपे साबे भूदशबिम्बे सकलदशदिशे केशलोमादिधातु वन्दे साबेऽपि भूतं दशबलतनुजं बोधिचेतियं नमामि। वन्दामि चेतियं सपं सर्पखाणेषु पठितं शारीरिकधातु महाबोधि बुद्धरूपं सकलं सदाति। यशमूले निसिन्नो वा सभादि विजयं अका पातो सवयोतं सत्ता वन्दे तं बोधिपादकं अतिमातभूतं दावागिचकमसनीव सुधायुनन्तं नीतं मुसेकविधिना जितवा मुनिन्दो तं तेजसा भवतु ते जयमङ्गलानि। भूपीदकागमतिहात सुधारुणन्तं धावन्ति योजनपथ गुलिमालवन्तं। एतेरि सङ्कटमनो जितवा मुनिन्दो तं तेजसा भवतु ते जयमङ्गलानि। प्रह्वानकाटमुदरं इव गाभिनीया किञ्चाय दूतवचनं जनकाय माजे सन्तेन सोमविधिना जितवा मुनीन्दो तं तेजसा भवतु ते जयमङ्गलानि। सत्यं विहाय मतिसा चकवादकेतु
वादाविरोपितमनम् अद्यङ्गल अट्टगाथा यो वाचको दिनदिनी सरते मतन्दी ईत्वाननेक विविधानि चुपदवानी मोखं सुखं अधिगमेय नरोसपय्यो बोला साधु 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 बघा इथं सगळे आता बघा किती जण आलेले आहेत. झालं आता वंदना वगैरे सगळं झालं. पतितं प्रियं कृपमेव सनिजति सभ्ये तुलेति चित्तसन्तप्ता चन्द्रो वर्णोरसोयता मनज्योतिरसोयता तपतीवो विभजन्तु सर्वरोगविनश्यतु माते भवन्तन्तरायो सुखीदीर्घायुको भव आयुरारोग्यसम्पत्ति सर्गसम्पत्तिमेव च ततो निर्वाणसम्पत्तिः माते सविजतु भवतु सर्वमङ्गलं रक्षन्तु सर्वदेवता सर्वबुद्धानुभावेन सदा सोऽपि भवन्तु ते भवतु सर्वमङ्गलं रक्षन्तु सर्वदेवता सर्वधर्मानुभावेन सदा सोऽपि भवन्तु ते भवतु सर्वमङ्गलं रक्षन्तु सर्वदेवता सर्वसङ्घानुभावेन सदा सोऽपि भवन्तु ते साधु साधु साधु. आता वंदना झाली. वंदना झाल्यानंतर मी थोडं इकडं साईडला आलो आणि बघा इथं काय व्ह्यू आहे. व्ह्यू बघा कसला भारी येतं. अरे यार आबाहेर फेकू नको ना. हे बघा आबा हे आहेत ना, हे बघा हे फेकतात. तनू पण फेकते. हे बघा हे तांदूळ आहेत ना, हे फेकतात. हे नुसतं मस्ती करत राहतात. हे बघा काय व्ह्यू येते पूर्ण म्हणजे हे बघा थर्ड फ्लोअरची बिल्डिंग आहे. तीन मजल्याची बिल्डिंग आहे आणि हा चौथा मजला म्हणजे टेरेस चौथा मजला येतो. तर बघा इथनच काय व्ह्यू येतो. चुकीची गोष्ट आहे. मग तू काय फेकत होती? हा तेव्हा परत फेकलं. कर ट्राय आणि दाखव त्यात पाणी आहे की नाही जरा. आबा इकडं आणते. हा हॅलो आता पण एवढंच पाणी अबा कर ना कर.
अरे अवय हे बघा आता मावशी वगैरे हे मम्मी हे पण बसले आता जेवायला. मावशी परत आली जेवायला. मम्मी पण जेवायला बसली. मामी सगळ्यांचं जेवण झालं. मग आम्ही इकडे गाणे लावलेले आहेत मस्तपैकी आणि इकडे फोटो शूटिंग चालू आहे सगळ्यांची. आणि फोटो शूटर कोण आहे? पप्पा. आता मी दाखवतो अजून सगळेजण काय करतात. इकडे अभय आणि इकडे अभय. इकडं फक्त काही जण जेवतायत. इथं झालं हे सगळे. अरे तू मी पुन्हा हे विजिट करतो. मी विजिट केलं ना ते. बघा आता इकडे म्युझिक सिस्टम मी कंट्रोल करतोय. आम्ही इकडं मस्तपैकी बसलो. रात्रीचं थोडं थोडं ट्रॅफिक आता चालू झालं. काय व्ह्यू आहे वरनं ट्रॅफिक बघायचा.
बघा आता नवरी आणि नवरींची जायची वेळ झाली.